इतकं सर्व काही शिकायला मिळालं तरी ज्युलियनची ज्ञान संपादन करण्याची भूक मात्र भागली नव्हती. त्याला हवं होतं ते प्राचीन काळचं परिपूर्ण आयुष्याचं तंत्र आणि मंत्र, ते काही त्याला सापडलं नव्हतं. भारतात येऊन त्याला 7 महिने झाले तेव्हा त्याला वाटलं की खऱ्या अर्थाने पहिल्यांदाच आपले ध्येय पूर्ण करायला दिशा मिळाली आहे. हिमालयाच्या पायथ्याशी वसलेल्या काश्मीरच्या खोऱ्यात तो जेव्हा पोहोचला तेव्हा त्याला योगी कृष्णन नावाचे एक गुरु भेटले. योगी कृष्णन आपल्या केशरहित तुळतुळीत डोक्यावरून हात फिरवीत त्याला हसत सांगत की आपल्या पूर्वजन्मात आपणही वकील होतो. नवी दिल्लीसारख्या गजबजलेल्या शहरात अतिशय धावपळीचं जीवन जगल्यावर त्यांनी सुद्धा एके दिवशी सर्व विकून या मंदिराची व्यवस्था सांभाळायचं काम घेतलं आणि ते तिथेच राहिले. आणि एवढंच नाही तर योगी कृष्णन असेही म्हणाले की त्यांना त्यांच्या जीवनाचा हेतू सापडला आहे, स्वत्व सापडलं आहे. माझ्या रोजच्या जीवनातल्या त्याचपणाला मी कंटाळून गेलो होतो. माझ्या आयुष्याचं ध्येय दुसऱ्याला मदत करायची, दुसऱ्यांना काहीतरी देण्यासाठी जगायचं हे मला समजलं. जे प्रार्थनेला येतात त्यांना मी जमेल तितके शिकवतो आणि त्यांना शक्य होईल ती मदत पण करतो. या प्रकारचं जीवन खडतर आहे पण परिपूर्ण आहे. मी काही फार मोठा धर्मगुरू नाही, पण मी असा एक माणूस आहे की ज्याला जीवनाचा अर्थ सापडला आहे. ज्युलियननी सुद्धा स्वतःची संपूर्ण हकीकत त्यांना सांगितली. एकेकाळी त्याला पैशाची कशी भूक होती, कामाचा ध्यास होता, त्याच्या अंतःकरणाची द्विधा मनस्थिती, ती संकटं, तो हृदयविकाराचा झटका, त्याची अनियमित आणि असंतुलित जीवनशैली, सगळं काही सविस्तर सांगितलं. मी अगदी याच मार्गावरून गेलो आहे. मलाही असेच अनुभव आले, योगी कृष्णन म्हणाले. प्रत्येक गोष्ट जी घडत असते ती काही कारणास्तव घडत असते. प्रत्येक अपयश, मग ते वैयक्तिक असू दे, व्यावसायिक असू दे किंवा आध्यात्मिक असू दे, आपल्याला धडा शिकवत असतं. म्हणून अपयशांनी खचून न जाता त्यातून आपण काय शिकलो हे बघायचं असतं. त्याने आपली वैयक्तिक सुधारणा होते. भूतकाळाबद्दल कधीही खंत करू नकोस. अपयश हा एक चांगला शिक्षक आहे असं समजून त्याला सामोरा जा.